सराले स्थितिं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालंकृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिपरब्रह्मस्वरूपं जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमस्कारोनी आता सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. श्री क्षेत्र आंदरसूल भगवान पांडुरंग परमात्मा सुंदर असं देवालय या ठिकाणी पुरातन आहे. त्या भगवंताच्या दरबारामध्ये प्रांगणामध्ये आपल्याच गावातील असे असणारे वैकुंठवासी वेदशास्त्र संपन्न आचार्य सुभाष गुरुजी पाठक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं तथा ज्ञानेश्वरी जयंती या सुंदर अशा पर्व काळावर आजच्या मितीला प्रारंभ झालेला असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रवचन कीर्तन महोत्सव आदी करून कार्यक्रमानं सुशोभित होणारा हा नाम सप्ताह प्रारंभ झालेला आहे. भाद्रपद महिना प्रारंभही आज झालेला आहे. म्हणजे वद्य आहे शुद्ध होऊन गेला आणि वद्याला प्रारंभ झालेला आहे. दुपारपर्यंत पौर्णिमा नंतर प्रतिपदा म्हणजे महालया पितृश्राद्ध या पर्व काळालाही सुरुवात झालेली आहे. असंही असताना आपल्या या गावामध्ये नित्य वार्षिक अनेक कार्यक्रम चालू असतात. गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या परिवाराच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं भाविक भक्तांच्या वतीनं सुंदर प्रकारे अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केल्या जातं. त्याकरता महाराष्ट्रातून अनेक विद्वान कीर्तनकार प्रवचनकार संत महात्मे गेल्या 7 दिवसामध्ये आपल्या नाम सप्ताहाला भेट देत असतात, ज्ञानदान करत असतात आणि त्याच पर्वणीचा योग आजच्या आपल्या या कार्यक्रमानं विशेष आज करून सुरुवात झालेली आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे आपला महाराष्ट्रवासियांकरता एक महान पर्वणीच आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात भाषा अनेक आहेत, संतही अनेक आहेत, पंथही अनेक आहेत, भिन्न भिन्न प्रवाहाचे मतप्रवाह आहे, भिन्न भिन्न प्रसंगाचे मतप्रवाह आहे. पण त्यात प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये मायबोली मराठी भाषेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो एक ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या या सर्व जगाच्या विश्वाच्या जनता जनार्दनाच्या कल्याणाकरता निर्माण केलेला जो ग्रंथ आहे तो अप्रतिम आहे. या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये 3 वक्ते आहेत आणि 3 श्रोते आहेत. माता वक्ते कोण श्रोते कोण? मुळची भगवद्गीता जी आहे ती भगवान परमात्म्याच्या मुखातली प्रत्यक्ष काय आहे? वाणीच आहे, ब्रह्मवाणी आहे. म्हणून तर इथं भगवान परमात्मा अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता 5 अध्याय सांगून झाल्यानंतर 6व्या अध्यायाच्या प्रारंभाच्या ओवीला नमन करत असताना आणि दुसऱ्याच ओवीतून प्रसंग सांगतात की या ग्रंथाची जे एक असे असणारे वक्ते आहेत ते कोणी सामान्य नाही, की ज्या भगवंताच्या सत्यनं हे विश्व निर्माण झालं. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान जो एक भगवान परमात्मा आहे त्याच्याच मुखातली असणारी ही अमृतवाणी आहे, ब्रह्मवाणी आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मा द्विनिसृता की असं गीता ही अनेक प्रसंगातून गीता महात्म्यामध्ये व्यासांनी या गीतेची थोरवी गायलेली आहे. गीतेचे मूळ 700 श्लोक आहेत. मात्र काही संजयाचे आहे. मग संजय कोण आहे? तर
धृतराष्ट्र राजाला सांगणारा एक व्यासांचा कृपापात्र शिष्य आहे। मग व्यास कोण आहेत? तर व्यास म्हणजे या जगातले ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवाचं प्रतीक असणारी देवता आहे। विष्णू सहस्रनामाच्या प्रारंभालाच वर्णन करत असताना अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुर परोहरी आभाल लोचन शंभूर भगवान बादरायणः। व्यास मुनी प्रत्यक्ष 4 मुखाचे ब्रह्मदेव आहेत, 3 नेत्राचे भगवान शंकर आहेत आणि 4 हाताचे भगवान विष्णू आहेत। असा व्यासांचा महान अधिकार आहे। असे जे व्यास महर्षी आहेत, व्यासांचं हे जगाला जे ज्ञान प्रसादाचं जी एक उच्चिष्ट आहे आणि त्याची सर्व ही मेजवानी व्यासांनी या जगताला दिलेली आहे। म्हणून तर व्यासांचं वर्णन गीता महात्म्यामध्ये प्रारंभीच करत असताना त्यांनी म्हणतात की नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लार विंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा। की ज्या व्यासांच्याच मुखातून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद आदी करून संस्कृतचं जे महान काव्य निर्माण झालं, त्यास व्यासांच्या मुखातून अशी असणारी जी एक भगवंताच्या मुखातून जी गीता निघाली, त्याच गीतेला व्यासांनी काय चढवला? अलंकार चढवला। आणि त्याच गीतेला पुन्हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तर काही बोलायलाच नको, 56 भाषेची काय केली? मेजवानीच केली। मात्र 56 भाषा म्हटल्यानंतर आपल्याला फक्त 2-4 भाषा ज्ञात आहे। पहिली संस्कृत कानावर आहे, इंग्लिश आता व्यवहाराच्या साधनातून आणि सिद्ध आहे, पुन्हा मराठी मायबोली आहे, हिंदी आहे, पारशी आहे, अनेक भाषा आहेत। मग वेगवेगळ्या जरी भाषा असल्या तरी पण 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वर महाराज या प्राकृत असणारा जो ग्रंथ ज्ञानेश्वरी, त्यामध्ये किती भाषेचं वर्णन करतात? नामदेव महाराजच वर्णन करतात ना, 56 भाषेचा केला से गौरव भवार्णवी नाव उभारिली। 56 भाषा रूपी असणारी आणि ही जी भगवद्गीता, ही जी ज्ञानेश्वरी, मात्र ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजच आहेत। म्हणजे का? ते ब्रह्माक्षर आहे। मात्र ब्रह्माक्षर म्हटल्यानंतर ब्रह्म 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 हे सांगता येत नाही आणि बोलता येत नाही आणि दाखवताही येत नाही। ब्रह्म ही अनुभवण्याची स्थिती आहे। मग असं असणारं जे ब्रह्म, आणि इथं तर माऊली ज्ञानेश्वर महाराज या भगवंताच्या रूपकातून बोलत असताना ते म्हणतात की सहजे ब्रह्मरसाचे पारणे आखेले अर्जुना लागी नारायणे की तेच अवसरी पाहुणे पातलो आम्ही। मग ज्या भगवान कृष्ण परमात्मा मूळ प्रामुख्यानं पहिले वक्ते आहेत, मग ज्या वेळेला भगवद्गीता सांगितली तो प्रसंग असा शांततेचा नाही, आणि जो आहे तो धामधुमीचा आहे, युद्धाचा आहे आणि मोठा भयान प्रसंग आहे, चित्ताची एकाग्रता न होणारा तो समय। पण त्याही काळात अर्जुन भगवंताचा भक्त असल्यामुळं आणि भगवान परमात्म्याला अर्जुनाविषयी जिव्हाळा असल्यामुळं अर्जुनालाच मग का गीता सांगितली? बाकीच्याला का सांगितली नाही? 56 कोटी यादव आहेत, अनेक लाखोनी हजारोनी भक्त आहेत, आणि सर्वही असताना भगवंतानी भक्तोस्मे सकाचेती रहस्यम हेतु दूतमम। भगवान सांगतात बाकीच्याला मी का सांगितलं नाही? हे गीता रूपी ज्ञान तर बाकीच्याला ते कळतच नाही, त्यांचा अधिकारच नाही, त्यांची योग्यताच नाही। आणि अर्जुनाच्या ठिकाणी योग्यता असल्यामुळं अर्जुन कोण आहे? तर अर्जुन दुसरं माझं रूपच आहे। अर्जुन सामान्य नाही, अर्जुन म्हणजे भगवंताचा दुसरा काय आहे? अवतार आहे। नर रूपानं अर्जुन प्रत्यक्ष सिद्ध भगवंताचं रूपच आहे। एक नर आहेत आणि दुसरे नारायण आहेत।
मग नर नारायण असल्यामुळं दोघांना एकमेकाचं जे आहे ते सर्व जे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान याची सार आसार विचाराची काय आहे जाणीव आहे। त्यामुळं भगवान सांगतात की भक्त जर असावा तर कसा असला पाहिजे की अर्जुनासारखा असला पाहिजे। मग आता अर्जुनाची कितीतरी नाव आहेत, अर्जुनाची कितीतरी नाव आहे, त्याचा कितीतरी पराक्रम आहे। आणि अर्जुनाच्या नावाबद्दल व्यासच बोलतात, अर्जुन फाल्गुनो जिष्णू किरीटी श्वेत वाहन बिभत्सूर विजय कृष्ण सव्यसाची धनंजय। ज्या अर्जुनाला दोन्ही हातानं धनुष्य बाण चालवता येतात, धनुष्य चालवता येते। मग आता आपल्याला उजव्या हाताने जेवता येतं तर डाव्या हाताने जेवता येत नाही, आणि डाव्या हाताने जेवता येतं तर उजव्या जेवता येत नाही। शाळेमध्ये लिखाण करत असताना जो उजव्या हातानं लिहितो त्याला डाव्या हाताने लिहिता येत नाही, आणि जो डाव्या हातानं लिहितो त्याला उजव्या हाताने लिहिता येत नाही। आरती, साधी आरती घ्या ना, आपण आरती करायला लागलो, आरती ओवाळत असताना घंटी घेतली दुसऱ्या हातात तर एक आरती बंद पडते, नाही तर घंटी बंद पडते। म्हणजे दोन्ही जे हात आहे ते एक क्रिया करू शकत नाही। असा सहज सामान्य माणसाचा शरीर धर्म आहे। पण जो अर्जुन इतका निष्णात आहे की ज्याचे दोन्ही हात धनुष्य बाण धनुष्यासह बाणाला चालू शकतात, म्हणून दोन्ही हातांनी ज्याचं अनेक प्रसंगातून वर्णन भगवंतांनी केलंय, माऊलींनी केलंय, की जसं तो पुढल्या आपल्या 16व्या 17व्या अध्यायामध्येच आणि माऊलीच बोलत असताना सांगतात, उत्तरू वैराटीचा राजा पळता निघालासी झुंजा हा शास्त्र स्वभाव तुझा झुंजवील रणी। की ज्या वेळेला उत्तरा नावाचा जो एक राजा, विराट नावाचा राजा आणि उत्तरा त्याचा मुलगा, मग असंही असताना त्या ज्या वेळेला ते गायी चोरून नेण्याकरता कोण आलेले होते, कौरव आलेले होते। आणि त्या प्रसंगाला तो ब्रह्मर्डा नावाचा जो असा असणारा, आणि ब्रह्मर्डेच्या म्हणजे स्त्रीच्या रूपामध्ये अर्जुन आहे, मग असणारा तो अर्जुन, मग त्या अर्जुनाला ते आणि तो जो कोण विराटाचा मुलगा तो युद्धाकरता त्याला जायचं असताना मग आता काय करावं, कसं जावं, आणि एवढं मोठं कौरवी सैन्य तिथं त्या सैन्यामध्ये युद्धामध्ये लढण्याकरता कोण कोण आले, द्रोणाचार्य आलेले आहेत, कृपाचार्य आलेले आहेत। मग द्रोणाचार्य सामान्य नाही, कृपाचार्य सामान्य नाही, द्रोणांच भीष्मंच जयद्रथंच, की द्रोणाचार्य म्हणजे धनुर्विद्येचे कोण आहेत, आचार्य आहेत। आणि भीष्म म्हणजे तर भीष्मच आहेत। हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपू गज पंचाननू कर्ण विरू एक एकाचे मनोव्यापारे हे विश्वची होय संवरे हा कृपाचार्य न पुरे एकलाची। माऊली प्रारंभालाच पहिल्या अध्यायामध्ये वर्णन करतात की हे महावीर शूर कोण आहेत, कसे आहेत, यांचा अधिकार काय आहे। द्रोणाचार्य म्हणजे द्रोणाचार्य आहेत, आणि भीष्माचार्य म्हणजे भीष्माचार्य आहे, कृपाचार्य म्हणजे कृपाचार्य आहेत। काहीच्या काही यांचा अधिकार आहे। मनात आलं तर क्षणात पृथ्वी उलटीच्या पालती करतील, आकाश दुभंगून या सर्व ज्या विश्वाला ते उलट पालट करू शकतील, इतकी त्यांची काय आहे, शक्ती आहे। मासी असणारे ते सर्व शूरवीर योद्धे त्या युद्धाला आलेले असल्यामुळं ते गायी चोरून नेण्याकरता विराट राजाच्या नगरामध्ये, मग आता तिथं जो विराटाचा मुलगा आहे तो फक्त बोलणाराच होता, आव्वाचे संवाद बोलायचा। तो काय बोलायचा, जसं आपली सामान्य भाषेतली म्हण आहे, बोलल तो करील काय, गरजल ते पडेल काय। जो बोलतो तो करत नसतो, बडाई न बोले बोल हिरा न मुख से कहे लाख हमारा मोल। जो मोठा असतो तो काही स्वतः सांगत नाही मी मोठा आहे, मोठ्याला मोठेपणा स्वतः सांगायची गरजच नाही। आणि जो स्वतःचं मोठेपण सांगतो, शास्त्र संत सांगतात, तो एक नंबरचा कोण आहे, अज्ञानी आहे। मग जो मोठा आहे तो मोठाच आहे। मग मोठ्याचं मोठेपण कशातून व्यक्त होतंय,
तर मोठ्याचं मोठेपण त्याच्या विचारातून प्रगट होत असतं आणि मोठ्याचं मोठेपण त्याच्या आचारातून प्रगट होत असतं. मग असा जो एक मोठेपणा, अधिकार आणि ती सहजदी स्वरूपता अवस्था असते, मग ती अशा या महात्म्यांच्या सत्पुरुषांच्या ठिकाणी असल्यामुळं मग आता ते त्या युद्धाच्या प्रसंगाला आणि तो उत्तरा जो विराटाचा जो मुलगा आहे, उत्तरू वैराटीचा राजा पळता निघालासी झुंजा, हा शास्त्र स्वभाव तुझा झुंजवील रणी. की जसा जो तो उत्तरा त्या रथात बसला, अगोदर वल्गना करू लागला, बोलू लागला, हे कौरव काय, युद्ध काय, यांच्या पुढं, माझ्या शक्तीच्या पुढे हे टिकाव धरू शकणार नाही. कधी बोलत होता? जवरी तवरी युद्धाची या गोष्टी, जव परमाईचा दूतदृष्टी देखिला नाही. संतांचा मोठा अभंग आहे. जवरी तवरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही. जो असे अनेक प्रसंगातून दृष्टांत सिद्धांत देऊन संत महात्म्यांनी त्या वेगळेपणाचं महत्त्व अगदी सहजतेनं सिद्ध केलंय. मग असे असणारे ते प्रसंग, तो युद्धाचा चालू असताना तो उत्तरा बोलू लागला, हे कौरव सैन्याला आताच्या आता मी काय करतो, पराजित करतो. असं बोलत असताना पण ब्रह्मर्डेच्या म्हणजे स्त्रीच्या रूपात कोण आहे? अर्जुन आहे. आणि तिथं 5 पांडव अज्ञातवासात असताना धर्मराज रूपात नाही, भीम रूपात नाही, नकुल रूपात नाही, सहदेव रूपात नाही, धर्मराज रूपात नाही, ही वेगवेगळ्या रूपात. आणि तिथं 1 वर्ष काय स्वीकारलेला होता त्यांनी? अज्ञातवास. मग अज्ञातवास स्वीकारलेला असल्यामुळं प्रत्येकानं त्या राजदरबारी काही ना काही कामगिरी नेमून घेतलेली होती. आणि अर्जुनाकडं स्त्री रूपात ब्रह्मर्डा रूपा नावाची स्त्री, तिच्याकडं कला गायन कौशल्य हे शिकवण्याचं काम त्या विराट राजाच्या दरबारामध्ये, आणि ते कामगिरी त्या अर्जुनानं घेतलेली असल्यामुळं. पण हा इकडं उत्तरा जो निघाला, तिकून कौरवाचं सैन्य आपल्या त्या विराट राजाच्या नगराच्या पार लगत येऊन भिडलं. आणि भिडल्यानंतर बाकीच्यांनी सांगितलं, अरे हे जर आपल्या नगरात घुसले तर आपलं तुझं राज्य हिसकावून घेतील, आपल्या नगराला उद्ध्वस्त करून टाकतील, म्हणून तू आता निवांत बसू नको. मग त्यानं सांगितलं, लगेच रथ आणा, रथावर मी लगेच आरूढ व्हायला तयार आहे, पण काय करू, मला रथ चालवण्याकरता सारथी नाही. म्हणजे आपल्या भाषेत गाडीला कोण नाही? ड्रायव्हर नाही. पण जर सारथी मिळाला तर मी आताच्या आता जातो, कौरवी सेना काय करतो? पराजित करतो आणि त्यांना आताच्या आता परतून लावतो. असं तो उत्तरा कुठं बोलतोय? त्या नगरामध्येच बोलत आहे. पाहता त्याचा सर्व हावभाव प्रसंग बघून अर्जुनानं, ते स्त्रीवेशात असणारा अर्जुनानं सांगितलं, अरे कसली चिंता करतोस? तुला जर कोणी सारथी नाही तर मी स्त्री जरी माझं रूप आहे, पण मी तुझी काय होते? सारथी होते. मग आता लगाम, घोड्याचे लगाम त्या स्त्री रूपात ब्रह्मर्डा रूपात असणाऱ्या अर्जुनानं घेतले आणि उत्तराला त्या रथावर राजकुमार म्हणून बसवलं. आणि त्याचं सैन्य नगराच्या बाहेर, जिथं कौरवाचं सैन्य गोग्रहण म्हणजे गायी चोरून न्यायच्या होत्या आणि गायीच्या रक्षणाकरता ते युद्ध प्रारंभ झालेलं होतं. आणि सर्व रणांगणात समोरासमोर येऊन भिडल्यानंतर मग त्यांनी तो उत्तरा काय झाला? घाबरला. जसं माणूस पोहणारा काय म्हणतो, ही विहीर किती खोल आहे, मी तर आत्ताच उडी मारीन आणि आता वरीन. पण प्रत्यक्ष विहिरीत उतरल्यानंतर तो जसा गडबडा काय होतो आणि अस्थिर होतो. आणि भीती बघू त्याच्या प्रसंगाची भीती वाटून तो अस्थिर होऊन बेसावधपणानं आणि त्याच्या अंतकरणामध्ये धडपड आणि नवे भीती तयार होते. मग तो म्हणतो, मला इथं आता काही पोहायचं नाही. तसं त्या उत्तराने काय केलं, ते सर्व सैन्य बघितल्यानंतर त्यानं सांगितलं, बाप रे बाप, हे काय सैन्य आहे, काय योद्धे आहेत, काय हे वीर आहे.
माझ्याच्यानं आता हे युद्ध होणार नाही. म्हणून त्यानं काय केले, रथाच्या खाली उडी टाकली आणि पाठीमाग त्या सैन्याला पाठ दाखवून पळू लागला. मग पळू लागलेला असताना अर्जुनानं ते बघितलं. अर्जुनाला शास्त्र माहीत होतं, क्षत्रिया रणी पळोनी जाणे हे तो कोण साहे लाजीरवाने. माऊलींचीच ओवी आहे की जसं क्षत्रिय, खरा जो क्षत्रिय आहे तो कुठून पळून जात नाही, रणांगणातून पळून जात नाही. एक तर मरण पत्कारेल किंवा आणि शरण बिलकुल जाणार नाही. मासा त्या अर्जुनाच्या ठिकाणी भाव असल्यामुळं तो उत्तरा पळून लागला. पळत असताना अर्जुनानं रथाच्या खाली उडी मारली. जसं उलट पाण्यावर विहिरीवर माणूस पोहतो की जसं की सर्व शरीर वरला जो भाग आहे पाण्यावर असा उताना पोहून सर्व त्या सरोवराला तो काय देतो, गरका देतो आपल्या भाषेमध्ये. मग तसं त्या अर्जुनानं उलट पळून पळून त्या उत्तरा जो पळून चालला होता त्याला अशी मिठी मारली आणि मिठी मारून त्याला बांधून आणून रथात टाकलं आणि त्याला सांगितलं, तू फक्त काय राहा, साक्षीदार राहा. युद्ध कसं करायचं, काय करायचं मी सर्व करतो. मग असं म्हणून त्याला त्या उत्तरेला त्या रथामध्ये टाकल्यानंतर आणि अर्जुनानं ते युद्ध इतकं काही घनघोर केलं की कौरवी सैन्याला सर्वांना सळो की पळो करून सोडलं. मग त्यांना कळून चुकलं, या पृथ्वी तलावर अर्जुनाला सोडून इतका भयंकर पराक्रमी धनुर्धारी योद्धा दुसरा कोणी नाही. हे जरी स्त्रीचं रूप दिसतंय पण या स्त्री विषयात कोण असला पाहिजे, अर्जुनच असला पाहिजे. हे कृपाचार्यांना कळालं, द्रोणाचार्यांना कळालं. आधी करून कौरव सेनेचे जे लोक होते त्यांना सर्वांना कळाल्यामुळे त्यांनी सांगितलं, आता आपण माघार घ्या आणि इथून आपलं सैन्य परतवा. मग तिथून ते सर्व बाजूला गेले. मग असा असणारा जो अर्जुनाचा प्रताप आहे, मग याच्याही पलीकडं अर्जुनानं भगवान शंकराला सुद्धा एका युद्धामध्ये हरवलं. माऊलीच बोलतात अर्जुनाचं वर्णन करत असताना, ते म्हणतात की पाशुपत नावाचं आश्र, नेपाळला आपण जातो ना पशुपतीनाथ, त्या ठिकाणी आणि अर्जुन तीर्थयात्रेला चाललेला असताना तिथं एका त्याच जंगलामध्ये त्याच वनामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकरांनी परीक्षा पाहण्याची ठरवली. कोणाची? अर्जुनाची. मग आता भगवान शंकर जर परीक्षा बघणार आहेत तर भगवान शंकर मूळ रूपात येतील का? नाही. भगवान शंकरांनी एका किराताचं रूप घेतलं, कोळ्याचं रूप घेतलं आणि त्या जंगलामध्ये शिकार करायची. तर कोणती करायची? रानडुकराची शिकार करायची. मग आता ती शिकार करण्याकरता अर्जुन क्षत्रिय असल्यामुळं अर्जुनाजवळ धनुष्यही होतं आणि बाणही होता. पण मग त्या जसं एखाद्या पैलवाना पुढं गामागुंगा मोठा पैलवान बसलेला आहे आणि तिथं काहीतरी एक नाग दाबलं तर जीव जाईन, असा एखादा पापडा पैलवान आला आणि तो म्हणू लागला की अरे माझ्यासमोर काय डाव खेळतो, तुला एका डावात मी खाली पाडीन. कोणाला बोलतो? त्या गामागुंगा पैलवानाला. पापड छाप असणारा माणूस तो बोलतो. मग बोलल्यानंतर त्या पैलवानाला सहन होईल का ते? तो बोलल की अरे तुला एक जर झापड लावली तर तू आकाशात उडून जाशील. तसं अर्जुनाच्या पुढं ते जंगलात अर्जुन असताना डुक्कर पळून गेलं आणि त्या डुकराच्या पाठीमागं किराताच्या रूपात कोण लागले? भगवान शंकर लागले. मग आता शिकार जी होती, अर्जुनही शिकारी करताच त्या जंगलामध्ये आलेला होता. पण दोघांचं लक्ष काय होतं? एकच शिकार असल्यामुळं दोघांनाही एकच शिकार करायची होती. कोणाला? किरातालाही तीच शिकार करायची आणि अर्जुनालाही तीच शिकार करायची. म्हणून दोघांनी धनुष्याला बाण लावून त्या डुकराच्या पाठीमागं ते पळू लागले. मग पळता पळता दोन्ही वाटा अशा इकून तिकून एक झाल्या आणि एक झाल्यानंतर पुन्हा त्या दोन्ही वाटा येऊन एकाच एकमेका पुढं ते डुक्कर मधीच उभं राहिलं, रानडुक्कर. आणि इकून एक शिकारी इकून एक शिकारी. इकडल्या बाजूला अर्जुन आहे आणि इकडल्या बाजूला किराताच्या रूपात
भगवान शंकर आहे. मग आता दोघांचं युद्ध चालू झालं. मग आता अर्जुन सामान्य नाही की ज्याच्याजवळ अस्त्र आहे, शस्त्र आहे, अनेक प्रकारच्या विद्या आहेत, आणि भगवान शंकर तर काहीच्या काही आहेत. मग आता भगवान शंकरांनी मूळ रूप दाखवलं नाही ना, पण अर्जुनाची परीक्षा घेण्याकरता काही दिवस काही तास त्या दोघांचं युद्ध चाललं. की असं चाललेलं असताना मग युद्धामध्ये अर्जुन घामाघूम झाला. अर्जुनाने विचार केला की मला या पृथ्वी तलावर हरवणारा, थकवणारा असा धनुर्धारी दुसरा कोणी भेटलाच नाही. पण या कोळ्याच्या रूपात जो ग्रस्त आहे ती कोणीतरी एक देवता असली पाहिजे, कोणीतरी एक अशी असणारी दैवी शक्ती असली पाहिजे. त्याच्यामुळंच मी या युद्धामध्ये, या प्रसंगामध्ये हतबल झालेलो आहे. आणि मला हे जे युद्ध दोघांचं जे चाललंय त्यामध्ये मला जरा थकवा जाणत आहे आणि मी कमकुवतपणा माझ्या ठिकाणी सहज निर्माण झाला. मग असं सर्व तो प्रसंग अर्जुनाला कळाल्यानंतर अर्जुनाने त्या किराताच्या रूपात असणारी जी देवता, आणि मग सांगितलं की तुम्ही मूळ ज्या स्वरूपात जी देवता असाल ती काय करा, प्रगट व्हा आणि मला दर्शन द्या. मग आता शरण आल्यानंतर आता भगवान शंकर आहेत. ते भगवान शंकरांनी ओळखलं की अर्जुनाच्या ठिकाणी जो धनुर्धारी आपल्या विद्येचा जो अभिमान आहे तो नाहीसा झाला. आणि हात जोडून नम्रतेनं अर्जुन बोलू लागला की मी तुम्हाला शरण आहे. कुठं? पशुपती नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे, पशुपतीनाथ ज्योतिर्लिंग, त्या ठिकाणी दोघांचा तो प्रसंग चाललेला असताना त्याच जाग्यावर भगवान शंकरांनी प्रत्यक्ष मूळ रूपामध्ये भस्मउटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेंद्रहारम, सदा वसंतम हृदयारविंदे, भवम भवानी सहितम नमामि. अशा मूळ स्वरूपात भगवान शंकरांनी अर्जुनाला दर्शन दिलं. मात्र दर्शन दिल्यानंतर भगवंतानी सांगितलं, अर्जुना मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. माता अर्जुनाला आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर मूळ स्वरूपात त्यांनी दर्शन दिल्यामुळं अर्जुनाला इतका आनंद झाला की त्यांनी सांगितलं, आता मी दुसरं काय मागू शकतो. माता मला तर माझ्या गुरु द्रोणाचार्यांनी सर्व शस्त्र अस्त्र विद्या संपूर्ण शिकवलेल्या आहे, पण पाशुपत नावाचं जे अस्त्र आहे त्याचं मला काही ज्ञान नाही, ती अवगत नाही. म्हणून तुमच्याजवळ जे पाशुपत नावाचं जे अस्त्र आहे, जी विद्या आहे ती मला तुम्ही द्या, प्रदान करा. हीच मी तुम्हाला काय मागतोय, मागणी मागतोय. असा अर्जुन भगवान शंकराशी बोलल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होऊन अर्जुनाला त्यावेळेला भगवान शंकरांनी ते पाशुपत नावाचं अस्त्र प्रदान केलं, दिलं. मात्र ज्या अर्जुनाचा असा पराक्रम आहे की ज्याने उलट पळून त्या नगरातल्या सर्व सैन्याला, विराट राजाच्या नगरामध्ये जो काही एक युद्धाचा प्रसंग झाला त्या प्रसंगामध्ये, आणि सर्व त्या विराटाला काय मिळून दिला, विजय मिळून दिला. पुन्हा भगवान शंकराशी युद्ध करून भगवान शंकराला प्रसन्न करून पाशुपत नावाचं काय केलं, त्यानं अस्त्र प्राप्त केलं. आता अर्जुन जो आहे तो भक्त आहे. किती भक्त आहे? काया वाचा मनानं भगवंताचा अनन्य भक्त आहे. मग आता काया वाचा मन म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का? काया वाचा मन म्हटलं की आपल्या या भाषेत कोणती लाईट आहे? सिंगल फ्यूज नाही, 3 फ्यूज लाईट. सिंगल फ्यूज असली तर काय व्होल्टेज काय येतंय, कमी येतंय. आणि 3 फ्यूज लाईट म्हणजे फुल पॉवरफुल चालते. काया वाचा मन ज्या वेळेला तिन्ही एकरूप होईल त्यावेळेला भगवंताच्या ठिकाणी मूळ अंगाने ती उपासना घडल्या जाईल. म्हणून तर पंढरीची वारी
की बस आपल्या या संप्रदायाच्या संत महात्म्यांनी काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता हो. अनेक असे प्रसंग आहेत, पुरावे आहेत. तरी पण अर्जुन जो भक्त आहे तो भगवंताचा दोन्ही अंगानी भक्त आहे. मग दोन्ही म्हणजे कोणत्या, उजव्या आणि डाव्या नाही, वरपंगही त्याची साधना आहे आणि अंतरंगातही त्याची काय आहे, साधना आहे. आणि वरपंगपणानं प्रत्यक्ष भगवंताची संगती आहे, सहवास आहे, आणि अंतरंगामध्ये नित्य भगवंताचं काय आहे, चिंतन आहे. किती चिंतन आहे, जागृती स्वप्न सुसुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद साठवे. मात्र जागृतीत मुखात नाम यायला तयार नाही, पण मग स्वप्नात जर भगवंताचं चिंतन जे शरीर करते, जे महात्मे करतायत, मग ते महात्मे काही सामान्य आहेत का, नाही. अर्जुन ज्यावेळेला नुसता शेष आपल्या त्या कोणत्या संध्याकाळच्या वेळेला जरी झोपला, तर झोपल्यानंतर अर्जुनाचे केस काय म्हणत होते, रोमा रोमातून काय नाव आवाज येत होता, कृष्ण कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण जय कृष्ण श्री कृष्ण. जसं वर्णन करतात, कृष्ण कृष्ण महायोगीन विश्वात्मन विश्वभावन प्रपन्नाम पाहि गोविंद, कुरुमध्ये वसीदतीम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, येनाथ नारायण वासुदेव. की सतत भगवान कृष्ण परमात्म्याचं काया वाचा मनानं अर्जुनाचं चिंतन असल्यामुळं, म्हणून अर्जुन भक्तही आहे, देवही आहे, आणि संतही आहे, आणि राजाही आहे. सर्व ज्या अवस्था अर्जुनाच्या ठिकाणी प्राप्त झाल्या, याला कारण त्याची अनेक जन्माची साधना आहे. म्हणून भगवान परमात्म्यानं भगवद्गीता कोणाला न सांगता, पूर्वी भगवंतानं सांगितलं, मी कोणाला सांगितलंय, मी सूर्याला सांगितलं, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमं वेयम विवस्वान मनवे प्राह, मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षयो विदु, सकाले नहमता योगो नष्ट परंतप. हे परंपरेनं चालत आलेलं ज्ञान पूर्वी जरी मी अनेकांना सांगितलं, पण माझी माता देवकी आहे तिलाही मी सांगितलं नाही, माझा पिता वसुदेव आहेत तरी त्यांनाही मी ते ज्ञान सांगितलं नाही. पण अर्जुनाला का सांगितलं, तर अर्जुन माझा भक्त आहे, सखा आहे. आता सखा असल्यामुळं आणि मला अर्जुनाच्या बद्दल जी तळमळ आहे, कळकळ आहे, जो जिव्हाळा आहे, मग अर्जुन कोणता आहे, अर्जुनाबद्दल कोणता जिव्हाळा आहे, की अर्जुन भक्तीचाही पुतळा आहे आणि प्रेमाचाही काय आहे, पुतळा आहे. आणि असा असणारा अर्जुन, म्हणून भगवान परमात्मा वक्ते रूपानं श्रोता असणारा अर्जुन, त्याला काय सांगतात, भगवद्गीता सांगतात. आता भगवान कृष्ण परमात्म्यानं काही शेकडो वर्ष राज्य केलं. राज्य केल्यानंतर 56 कोटी यादवही आहेत. अनेक भारताच्या भूभागावर अनेक असणारे सर्व सम्राट, राजे महाराजे त्यांनाही काय केलं, युद्धातून हरवलं. पण अर्जुनाला जी गीता सांगितली, जी ज्ञान सांगितलं, ती तर कोणालाच सांगितलं नाही. भगवंतानी फक्त कोण शिष्य केले, 2 शिष्य केले. कोणी, भगवान कृष्ण परमात्म्यानी. पहिले शिष्य आहेत उद्धवजी. उद्धवाला काय केलंय, भागवत सांगितलंय. आणि दुसरी अर्जुनाला काय सांगितली, भगवद्गीता सांगितली. आता अर्जुन आणि उद्धवजी 2 शिष्य असल्यामुळं बाकीचं भगवंतानी द्वारकाही केली, समुद्राची, समुद्रामध्ये निर्माण केली. कशाची, सोन्याची. पण ती काही काळापुरती ठेवली आणि पुन्हा समुद्रात काय करून टाकली, विलीन करून टाकली. म्हणून आज भगवान परमात्म्यानं जी भगवद्गीता सांगितली, ती गीता ही आज काय आहे, प्रत्यक्ष तुमच्या आमच्या चिंतना करता. आणि गीता ही भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळातही ती काय आहे, चिरंजीव आहे. म्हणून बाकीचं जे नाशिवंत व्यवहारी जे होतं ते भौतिक काळापुरतं, त्या काळापुरतं ते अनुकूल झालं, पण पुढल्या काळाला त्याचा काही फक्त उपयोग नाही. म्हणजे त्याचा आदर्श आहे,
तो इतिहास आहे. पण असंही असताना भगवंतानी जी भगवद्गीता सांगितली म्हणजे ती गीता या विश्वाला काय झाली, ब्रह्मज्ञानाची मेजवानी देणारी. आणि प्रत्यक्ष म्हणून तर गीतेबद्दल ज्ञानेश्वरीबद्दल म्हणून तर आमचे संत बोलतात ना, गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. नुसतं गीता 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 नामस्मरण जरी केलं तर त्याला कोणती आवृत्ती येत नाही. जन्म आणि मरण 84 लाख योनीच्या या सगळ्या प्रसंगातून जन्म आणि मृत्यू हे जे सारखं राट गाडगं चाललंय आणि याच्यातून सुटका होण्याकरता फक्त 2च अक्षराचं चिंतन संत करा म्हणतात. काय करा की नुसतं गीता 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 सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तय या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिसृता. त्यावर नाथ महाराज बोलतात गीता 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 वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. म्हणजे त्याला पुन्हा जन्माला यायचंही गरज नाही आणि मरायची गरज नाही. मग अशी असणारी जी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली का, तर अर्जुन 1 नंबरचा कोण आहे, श्रोता आहे. मग आता श्रोता म्हटल्यानंतर श्रोत्याची लक्षणं आहेत आणि वक्त्याची लक्षणं आहे. माऊलीची तर सांगतात श्रोते कसे पाहिजे, अहो अर्जुनाची ये पांती जे परिसनया योग्य होती ते कृपा करोणी संती अवधान द्यावे. की अर्जुनासारखा एकाग्रतेचा, एक चित्ताचा, एक समरसतेचा श्रोता जर मिळाला तर मग तसं या ज्ञानेश्वरी गीता ग्रंथामध्ये 3 वक्ते आहेत आणि 3 श्रोते आहेत. आता पहिले वक्ते कोण झाले, भगवान कृष्ण परमात्मा. आणि पहिले श्रोते कोण झाले, अर्जुन. अर्जुन हे आणि असे असणारे पहिले श्रोते झाले. पुन्हा दुसरे त्याच प्रसंगाला एक वक्ता आहे आणि एक श्रोता आहे. मग आता दुसरा जो असा असणारा वक्ता तो काही एक सामान्य नाही. जी व्यास मुनी जे आहेत की ज्या व्यासांपासून महाभारताची काय आहे रचना आहे. कालच गणपती उत्सव संपला आणि त्या उत्सवाची मोठ्या आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक भूभागामध्ये सुंदर प्रकारे गणपती बाप्पा उत्सव 10 दिवसाचा भक्तिभावानं आनंदानं संपन्न झाला, साजरा झाला. आणि त्याच गणपती बाप्पांना लिखाणा करता आणि व्यासांनी बरोबर घेतले. कोणाला काय लिहिण्याकरता, महाभारत नावाचं ग्रंथ लिहिण्याकरता. महाभारतात किती श्लोक आहे, 1.25 लाख श्लोक आहे, 1.25 लाख. आणि ते 1.25 लाख श्लोक लिहित असताना त्याच्यामध्ये काही कूट श्लोक आहेत. कूट म्हणजे अवघड. जसं आपण गीतेच्या आपल्या 5व्या अध्यायामध्ये पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन नश्नन गच्छन स्वपन स्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. काय कळलं याच्यातलं आपल्याला म्हणजे हा कूट श्लोक आहे, गूढ अर्थ आहे याचा. आणि असे जे काही महाभारतामध्ये 1.25 लाख श्लोक प्रत्यक्ष लेखक कोण बनवले, व्यास मुनींनी तर गणपती बाप्पा बनवले. मग गणपती साक्षात विद्येची देवता असताना त्याही गणपती बाप्पाला लिखाण करत असताना यांनी सांगितलं की त्यांनी लिहिलं, यांनी सांगितलं की त्यांनी लिहिलं. काही वेळच जात नव्हता, काही सेकंद, काही विश्रांतीचं कामच नाही. मग व्यासांना वाटलं आपल्याला जे लिखाण करायचंय ते वर्तमानाकरता नाही करायचं, या लिखाणामध्ये 3 काळ गुंफला गेला पाहिजे. कोणता 3 काळ, म्हणून महाभारती जे नाही ते नोवेची लोकीती येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्र. ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. की जे असं असणारं जे ज्ञान आणि 1.25 लाख श्लोक लिहायचे आहेत, गणपती बाप्पा लेखक आहेत. म्हणून व्यासांनी त्याच्यामध्ये काही कूट श्लोक टाकले म्हणजे त्याचा अर्थच लागत नव्हता. जसं आपण गीतेमध्ये बोललो की नाही, पश्यन शृण्वन स्पृशन जिग्रन नश्नन गच्छन
स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. 700 श्लोकामधून एवढा श्लोक वाचायला लावायचा. ते म्हणले मला गीता वाचायला येते. त्यानं म्हणायचं एवढा श्लोक वाचा, मग आम्हाला तुमची गीतेची काय द्या, संथा द्या. मग जसं तो कुट श्लोक आणि तो सर्व जसा कळणं अवघड आहे, तसे गणपती बाप्पाच्या साक्षीनं गणपती बाप्पाला स्वतः व्यासांनी कितीतरी कुट श्लोक लिहायला लावले. पण पुन्हा सांगितलं खबरदार, तुम्ही मी सांगाल, मी सांगतोय तुम्ही लिहाल, पण काहीतरीच लिहाल असं नाही. त्याचा वाचार्थ बघावा लागेल, त्याचा लक्षार्थ बघावा लागेल आणि त्याचा भावार्थ बघावा लागेल. हे तिन्हीचं एकत्रीकरण ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही काय करा, तो श्लोक शब्दांकन करा आणि व्यवस्थित लिहा. मग आता कुठ श्लोक म्हटल्यानंतर गणपती बाप्पा थोडी विचार करायचे आणि विचार करून मग तो श्लोकाचं लिखाण करायचे. असं असणारं महाभारत 1.25 लाख श्लोक, त्याचे लेखक कोण झाले, गणपती बाप्पा झाले. त्याच गणपती बाप्पाचा उत्सव काल संपूर्ण देशामध्ये जगामध्ये मोठ्या भक्तिभावानं पार पडला. मासही असताना ती व्यासांची शिष्य संजय नावाचे जे ग्रस्त आहेत ते कोण आहे की कौरवाच्या दरबारामध्ये दिल्लीच्या त्या राजगादी परंपरेमध्ये म्हणजे काही जे घोडे होते, काही जे प्राणी होते, त्याचे परीक्षा करणारे ते कोण होते, परीक्षक होते. घोड्याचा खरारा करणारे म्हणजे घोड्याची काहीतरी शुश्रूषा आणि घोड्याची परिचित जाण असणारे ते एक निष्णात आणि विचारवंत ज्ञानी पशुकलेमधले ते विद्वान सद्ग्रस्त म्हणजे व्यासांचे शिष्य संजय नावाचे सद्ग्रस्त होते. म्हणून गीतेच्या प्रारंभालाच काय आहे, संजय उवाच. मग आता एकदम संजय उवाच कसं काय आलंय, तर गीता तर ही कशाच्या पोटातली आहे, महाभारताच्या भीष्म नावाचं पर्व, त्या भीष्म पर्वाच्या पोटात म्हणून महाभीष्म पर्व संगती सांगिजेल. जे भगवद्गीता म्हणे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरिसी, की ज्याचं ज्या गीतेच्या ज्ञानाचं विचाराचं प्रतिपादन सनकादिक ऋषी करतात आणि पुन्हा ब्रह्मादिक देव तिचं नित्यवंदन करतात, स्तवन करतात, गुणानुवाद करतात. अशी असणारी जी भगवद्गीता आणि त्याच भगवद्गीतेचा संवाद कुरुक्षेत्रावर भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत आणि श्रोता रूपानं अर्जुन ऐकतोय, वक्ता रूपानं भगवान सांगतायत. आणि त्याच वेळेला दूरदर्शन टीव्ही सेंटर चालू होतं. मग आता दूरदर्शन कोणतं, आपल्याला 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी ते अंटीने लावलेले असायचे. कशाचे, टीव्ही बघण्याकरता. ते पांढरी टीव्ही, कलर व्हाईट कलरचे टीव्ही, आणि ते सर्व प्रक्षेपण इकडं पुणे आकाशवाणी किंवा इकडं म्हैसमाळ संभाजीनगर आकाशवाणी, त्याच्याहून ते सर्व दिसायचं. तसं कुरुक्षेत्र ते दिल्ली काही शेकडो अंतर आहे, काही योजने शेकडो किलोमीटर अंतर आहे. मग तिथं जो कुरुक्षेत्रावर जसाच्या तसा प्रसंग चालला, तोच दिल्लीच्या त्या हस्तिनापूरला, म्हणजे पूर्वीचं नाव दिल्लीचं हस्तिनापूर आहे, आणि त्या राजमहालामध्ये धृतराष्ट्र नावाचा राजा बसलेला आहे. आणि कौरवाबद्दल त्याला सहानुभूती असल्यामुळं त्यांनी सांगितलं, माझी जी मुलं युद्ध करण्याकरता गेलेले आहेत आणि त्या मुलांची जी परिस्थिती त्या युद्धामध्ये जी चाललेली आहे ती प्रत्यक्ष मला वार्ता कळाली पाहिजे. आता जसं फोनच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्याला आकाशात काय झालं ते खाली बसलेल्या माणसाला कळतं, चंद्रावर काय घडलं ते विज्ञानाच्या यंत्राच्या साधनानं अगदी सहज सेकंदात क्षणात कळतंय. तसं त्यावेळेला फक्त त्या संजयाला दिव्य दृष्टी असल्यामुळं कुरुक्षेत्रावर काय चाललंय ते प्रत्यक्ष भगवान काय सांगतायत, अर्जुन काय ऐकतोय आणि बाकीचे लोक काय करतात, त्याला ते सर्व थेट प्रक्षेपण म्हणजे त्याला ते बरोबर सर्व दिसत होतं. मग तो असणारा संजय वक्ता रूपानं इथं राज दरबारामध्ये त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला ते भगवान परमात्म्याची जी एक दोघांची चर्चा आहे ती तिथं सांगत आहे. आणि सांगत असताना
म्हणजे दोन वक्ते आणि दोन श्रोते एकाच वेळेला ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. एक कुरुक्षेत्रावर दोन एकमेक आहेत आणि एकमेक एका राजमहालात आहे. मग हे कशात गुंफल्या गेलं? भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये. पण त्या 700 श्लोकालाच माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझे स्वामी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज. हा जो त्यांचा संवाद चालला की जसं संजय जो आहे तर ब्रह्मरसाचं पारण अर्जुना करता भगवान परमात्म्यानं निर्माण केलं आणि त्याचा फायदा आयता कोणाला झाला? त्या संजयाला आणि धृतराष्ट्राला झाला. आणि झालेला असल्यामुळं म्हणून तर माऊली ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायाच्या 2ऱ्या ओवीतून सांगतात की सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरे पाहुणे पातलो आम्ही. जसं संजय पाहुणा रूपानं तिथं गेल्यामुळं त्याला ब्रह्मज्ञानाची ब्रह्मविचाराची काय झाली? मेजवानी मिळाली. तसं माझे स्वामी सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांनी मला आज्ञा केली. काय आज्ञा केली? की तुम्ही गीतेवर काय करा? भाष्य करा, बोला. रिकामे तोंड करू गेले बडबड, परी गीता ऐसे गोड आतुडले. मग आता रिकाम सहज त्यांनी सांगितलं काहीतरी बोला, चर्चा करा. पण आता मोठ्यांसमोर बोलायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही ना. तर कोणा पुढं बोलायचं? तर निवृत्तीनाथ महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. आणि ते भगवान करवीरेश्वराच्या मंदिरामध्ये आणि तो संवाद तो ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष वक्ते रूपानं कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि श्रोते रूपानं कोण आहेत? निवृत्तीनाथ महाराज आदी करून सकल संत आहे. म्हणून या ग्रंथामध्ये किती वक्ते आहेत? 3 वक्ते आहेत आणि 3 श्रोते आहेत. माता वक्ता श्रोता श्रवण पठणे पावती समभाव, वर्णू जाता महिमा आगटित होतो जीव शिव. माता वक्ता आणि श्रोता या दोन्हींचा जो भाव आहे म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रीयांकरता नाही, जगाकरताही काय आहे, विश्वाकरता काय आहे? मेजवानीच आहे. म्हणून ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं पवित्र असा हा योग आपल्याला त्या ग्रंथाचं अध्ययन चिंतन आणि श्रवण वाचन पठन करण्याचं भाग्य मिळतंय. हे असा एक विशेष योग आहे. आणि पितृपक्ष पंधरवाडा म्हटल्यानंतर त्यामध्ये जगातल्या अलौकिक ज्या काही घटना आहेत, पितृपक्ष म्हटलं की पितरांची काय आली? उपासना आली. त्यामध्ये भगवंतांनी 10व्या अध्यायात 100 विभूती सांगितल्या. आणि 100 विभूती सांगत असताना भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं, आर्यमा नावाची पितर जी देवता आहे तिची माझी जी उपासना करतात, पितृण आर्यमस्यास्मी, की आर्यमा नावाचा जो पितर म्हणजे भगवान विष्णू रूपानं मी आहे. आणि त्याच पितरांना आपल्या पैठण क्षेत्री गोदावरीच्या तीरावर पहिल्याने कोणी जीव घातलं? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जीव घातलंय. पहिल्यांनी पितर माऊलींनी बोलवले. नंतर 350 वर्षांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी बोलवले. आणि रेडा जो बोलवला तोही या पितृपंधरवाड्यामध्ये अशी काहीतरी त्याची नोंद आहे. मात्र ही काही सामान्य नाही, संत महात्म्यांचा. म्हणून माऊलींचा जो अधिकार, भगवान विष्णूचे अवतार असणारे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार प्रतिष्ठान वस्ती गोदा तीर. म्हणून या पितृपंधरवाड्यामध्ये पैठणला जे पितरांचं जेवण आहे ते काही सामान्य नाही. महाप्रसाद म्हणून यती संन्यासी कोणी जगातून भारतातून कुठूनही आला तर पितराचं जेवण म्हणजे प्रसाद म्हणून सेवन करतात. विश्वामध्ये फक्त एवढाच 2 कथा पुराणात शास्त्रात काय कमी जास्त असतील आपल्या वाचनात नाही, ऐकण्यात नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं पहिले पितर माऊलींनी जीव घातले आणि दुसरे पितर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी जीव घातले. असा पितृपक्ष पितृपंधरवाडा ज्या संत महात्म्यांनी त्यांच्या एका अलौकिक अधिकारानं पावन केला
अशी पर्वणी असा पर्वकाळ आणि त्याच पर्वणीला अनुसरून भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठान गोदा तटी लेखन कामासाठी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरी शुद्ध केली, प्रतशुद्ध केली. आणि तो जो दिवस आहे तो षष्टीचा दिवस आणि तोही ज्ञानेश्वरी जयंती रूपानं आपल्या या सप्ताहामध्ये आलेला आहे. वेळही झालेली आहे. म्हणून आपला हा आजचा प्रारंभाचा दिवस असल्यामुळं अल्प स्वल्प सद्गुरूच्या भगवंताच्या आशीर्वादानं झालेली सेवा ज्यांच्या या आणि ज्या प्रसंगाच्या निमित्तानं वेदशास्त्र संपन्न वैकुंठवासी सुहास गुरुजी महाराज पाठक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं ही प्रवचनरूपी सेवा आहे. अखंड हरिनाम सप्ताह समस्त गावकरी मंडळी भक्त मंडळी यांनी सुंदर प्रकारे व त्यांचं समस्त कुटुंब पाठक परिवार यांनी आयोजित केलेला आहे. तर याकरता आपण सर्वजण या ठिकाणी आलात म्हणून झालेली सेवा सद्गुरूच्या व भगवंताच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.